राहुरीचा आमदार निवडून आणायला जनता सक्षम आहे. माझ्याकडे सध्या केरळची जबाबदारी आहे, त्यामुळे माझं केरळकडे लक्ष आहे. फक्त राहुरीत जे होईल ते खेळीमेळीत होईल, असं वक्तव्य करत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आणलाय. एकीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच डॉक्टर सुजय विखेंच्या खेळीमेळीच्या वक्तव्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. तनपुरे हे राहुरीच्या निवडणुकीतून माघार घेत आहेत का, या प्रश्नाने राहुरीकरांना पुन्हा बुचकळ्यात पाडले आहे. नेमका काय आहे हा विषय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. याच आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशा शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही वेग आलाय. भगवा पंचा, भगवी टोपी घालून वावरणारे प्राजक्त तनपुरे सध्या वेगळ्याच मूडमध्ये दिसत असल्याच्या चर्चा आहेत. याच प्रश्नावर गुरुवारी प्रसार माध्यमांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नगरमध्ये प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील म्हणाले होते की पक्षात प्रवेश आणि उमेदवारीचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारात असतो. भाजप हा ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेच्या आधारे निर्णय घेणारा पक्ष आहे. त्यामुळे कोण काय चर्चा करतंय यापेक्षा आम्हाला काय आदेश येतो हे महत्त्वाचं आहे. आज राहुरीत पुन्हा याच प्रश्नावर सुजय विखेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हाही त्यांनी पुन्हा तेच उत्तर ठामपणे सांगितलं. डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राहुरीबाबत कोण काय चर्चा करतंय याकडे लक्ष देऊ नका. उमेदवारी कुणाला मिळेल हे सर्वस्वी मुख्यमंत्री व पालकमंत्री ठरवतील. त्यांचा जो आदेश येईल तो आम्हाला मान्य असेल. काहींच्या मनात काहीही भावना असू शकते, परंतु तर यावर निवडणूक होणार नाही. कर्डिलेंना उमेदवारी नाकारली तर भाजपचे काही पदाधिकारी राजीनामा देतील असं तुम्ही म्हणता, परंतु त्यांना राजीनामा देण्याची गरजच नाही. जे काही होईल ते सगळं खेळीमेळीत होईल. विखेंच्या याच खेळीमेळीवर पुन्हा चर्चा रंगल्या. गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदुत्वाची लाट आली आहे. जो हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होतो तोच आमदार होतो, हे गेल्या वेळीही दिसले होते. हेच हेरून कदाचित प्राजक्त तनपुरे यांनीही हिंदुत्वाची वाट धरली का, हा प्रश्न होता. काही माध्यमांनी तर तनपुरे हे भाजपमध्ये येण्याची फिल्डिंग लावत असल्याच्याही बातम्या दिल्या होत्या. त्यावर आमची गाडी फुल भरलेली आहे, आता कुणालाच जागा नाही, असं वक्तव्यही डॉक्टर सुजय विखेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर पुन्हा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा जयंत पाटील हेच आपल्या भाच्याला आमदार करण्यासाठी मुंबईतून फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांना सोबत नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच अक्षय कर्डिले यांची उमेदवारी फिक्स झाल्याचे सांगितले गेले. परंतु आता डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणतात तसं खेळीमेळीत होईल, म्हणजे प्राजक्त तनपुरे सत्ताधारी गटात येऊन निवडणुकीतून माघार घेतील का, या चर्चांना ऊत आला आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.